आदित्य ठाकरे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता। ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची शक्यता। आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधवांचं नाव चर्चेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली आज कालवा समितीची बैठक। पुणे जिल्ह्यातील पाणी वाटपाचा निर्णय होणार। पुणे शहराला अतिरिक्त पाणी कोटा वाढवून मिळणार का याकडे लक्ष। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवर आज निकाल। कोकाटे यांना दिलासा मिळणार की शिक्षा कायम राहणार याकडे लक्ष। शासनाची फसवणूक केल्याचा कोकाटेंचा आरोप। राज्य सरकारकडून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांबाबत समन्वय मंत्र्यांची नियुक्ती। मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाईंची नियुक्ती। सीमा भागातील नागरिकांचे प्रश्नही जाणून घेणार। महसूल विभाग लोकाभिमुख करण्यासाठी राज्यात 15 जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालय सुरू करण्याची मंत्री बावनकुळेंचा प्रस्ताव। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रस्तावावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा। प्रशांत कोरटकरांनी इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याची माहिती। स्वतःच्या फोनवरून धमकी दिल्याची माहिती। कोरटकरांवर कोल्हापूर नंतर नागपुरातही गुन्हा दाखल। स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। तर सहमतीनं शरीर संबंध बलात्कार म्हणता येणार नाही, आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर आज रात्री 11:15 ते उद्या सकाळी 9:15 पर्यंत विशेष ब्लॉक। सीएसएमटी स्थानकात 24 डब्यांच्या गाड्यांसाठी फलाट क्रमांक 12 आणि 13चं विस्तारीकरण। उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात 57 मजूर दबले। 33 जणांना वाचवले। 6 फूट बर्फवृष्टीमध्ये 22 जणांचा शोध सुरू।